हो, दादा धरे ना तू. अरे ते कसे कपडे लोळायलेत, कसं करायलीस तू पण? अगं बघ की कसं करायले ही. तू कशाला त्याला भेडवायलीस पण? अगं बाटलीत भरून ठेवत नाही फ्रीज मध्ये कधी आयतं पाणी पितय. दादा उगच मॅटर बिटर होईल दादा. बबलीला सांगणार नाही तर मी. धिंगाणा घालू नका र. ती कपडे नीट लाव ना बाळा त्या अरे किडा आहे दादा धर. निघू धर. निघू धर त्याला. निघू. मस्त. ते सोप्याचं नीट लाव ना. निघू धर त्याला. निघू तू फक्त. मी तुझ्या सपोर्टला आहे. लाता बुक्या नाही चालणार नाही. दोघे मिळून चारायलात का त्याला? दादा ती जाम असते रे खायचं. मम्मा मम्मा नको, आपला दादा आहे. चिच्चा आहे ती, चिच्चा आहे. अगं धिंगाणा घालू नको ग. अगं गपची बस की. दी टाकून घाण आहे ती. कीड आहे का ती? कसला चिपाड आहे? डोळ्यातली घाण ती बबलीची. तू काला वळायला त्याचं गाडवावणी उगाचच. तू आंघोळ का करत आहे ती पंचवाडी? मग मम्मी उठ रे उठ. उड्डाचं तर उन्हात आणायचं आंघोळ करून. मम्मा मी आंघोळ करणार. अरे ते वर लागली असतील ना दादा ते लेकराला. तेच काय? ती तुला मदत करते तोंड झाकायला. देता यायचे तिला दादा. हो ते दुसरं कुठे गेलं काय माहिती. दुसऱ्या तिकडं. लयच गरम होते बाई दुपारचं. आणि बाई लय गरम व्हायला लागलं. आता मला बिनकामाचं करीन खाऊ आवडला अगं आता एवढं जास्त गोड नसते बाळा ते, पण आळ्या असतात त्याच्यात आता. आंबे पण नसतात. आळ्या असतात आळ्या. ते जास्त दादा सांगू. काय ते कपडे. ती बाटल भरत नाही मम्मी कधी नुसतं पाणी पिते. अरे पण भर की बाटलीच तर भर. अरे भरून ठेवायचं फ्रीज कशासाठी आहे ना. हा मग तुला लागते ना मी ठेवलेलं. पण दादा लय आळशी झालाच रे तू, खरंच लय आळशी झाला. तुझी पुरीला पाणी प्यायचं नाही कशाला भरून मी भरून ठेवलेलं प्यायचं नाही संध्याकाळी. हा तू गरमच पाणी उकळलेलं प्यायचं. ती तुला का बबली तशी बघायला लागली रे? दमलं काय की रे? मम्मा जा पाणी पिऊन ये, पाणी पिऊन ये. जा जा बाळा पाणी पिऊन ये गो लेकरो. ज्याचं लिक्विड त्याने चारायचं. कुणाच्या घरात असे कपडे लोळत नसतील जितके आपल्या घरात लोळतात. आपल्यापेक्षा घर घाण आहेत माहिती का लोकांची. आपलं तरी बरं आहे ना, सामान नाही म्हणून जास्त. बाबा आपल्यापेक्षा घाण नाही लोकांची. असं कोणाला जज नाही केलं पाहिजे. ज्याचं त्याचं घर असते. पण असते आता काय. घर तिथं काय घाण असते याचं आता काय. इंडियन आहेत ना. हे तुझं काय पडलंय? रबल पडलंय मी. मस्त काय म्हणते दुपारचा करतो आपण. फिरावं तरी कुठं. कसं झोपलंय, कसं बघतय. आपण एके दिवशी पाणीपुरीची शर्यत लावू. हा घरीच घर. घरीच परवडती बाबा तीच नाही परवडती दुसरी. आपण घरीच आणू आणि तेच करू. कांदा आणि शेव तर काय आपण तिथून आणू शकतोय. ती 19 रुपयाला भेटते ती शेव. हा. शेव म्हणतो त्याला. आपलं ते मला वाटतंय दादा आपण स्टँडच आणावं आणि तिथं अशाच लाईटी लावू. ते बोर्ड आणून चमकीची ती माळ भेटती ना, आपण जोपर्यंत हे करते का तोपर्यंतच लावायचं, जाऊन पुन्हा बंद करत जाऊ. आता ते मंदिराचं तरी कुठं आपण चाललो. हा
ते तसंच करू इकडून असे पूर्ण लाईट सोडायची. दोन माळ 70 रुपयाला एक माळ भेटते. कोण बोलतो मी तिथं नाही का लाईटीची 70 रुपयाला एक भेटते. त्या ह्याच्यामध्ये गेलो होतो बघ चाच्याकडं. अरे हो, पण तिथं गेलते का मी तेव्हा विचारली होती. ती बारीक लाईट लागत नाही का रंगीबेरंगी. तसल्याला प्लेन कुठलं तरी ते अरे प्लेन असू दे नाही तर रंगीबेरंगी असू दे. कलर वाईज असतात का? मम्मा जा पाणी पिऊन ये तू ना. काय नाही गो वाशलू. भूक लागली रे दादा, चार तिला. माझ्या तर मला नुसतं घराचं कामच असतं मम्मी. ते भांडे बघ तिकडे किती पडलेत घासायचे. मी सकाळचं जेवत नाही, फक्त संध्याकाळी जेवते. भांडे दिवसभराचे तुमच्या दोघांचेच असते. आता एवढं काढतच कमी म्हणते. माणसं ती असते दिवसभर. ते बिचारे पप्पा जातात आपलं, पण तिघच घरात असतो. पण मी कपभर चहा पेले, त्याच्यानंतर मी काय गेले तिथं केलंय का बघितलंय का काय? तुम्ही दोघच खाताय काय आहे ते? काय मम्मी मला तिथं त्या भुईमुगाच्या शेंगा खायची, इथून किचन ओटेपर्यंत जायची सध्या हिंमत व्हाय नाही, नको वाटायला. आता कुठे सीझनमध्ये आले असते आंब्याचे दिसत असतात भुईमुगाच्या शेंगा. आता सीझन आलंय ना. काल गावात किती पाऊस झाला. त्या एका बाईने व्हिडिओ टाकला होता. असं वारं पाऊस सुटलं. तर आमच्या इथं बघा तळून निघालीत माणसं खाली. आपल्या इथं फक्त ढगा येऊन असा दिवस जातो. नाही रे, ते दादाला आंब्याचं टेन्शन नुकसान आलं होतं. ते 50 रुपये पडले होते आणि ते लांब हिरवगार दिसायला. मी दादाला म्हणते तिथंच आहेत तिथंच आहेत, पण तिथं गारड. जायचं काय? 5 किलो काय करायचं, सकाळी 8 वाजता जायचं. गाडी लय पार्किंगला गाड्या आहेत तिथं. अर्धा तास फिरायचं, घड्याळ लावायची आणि दोघांनी पळायचं. कुठलं ते नळ माहिती? ते आपण गेलेलो ते मला माहिती. हा हो, पण तसं नाही ती राहिलं आता. तुला स्वच्छून त्याला हे पण आहेत, वॉचमॅन पण आहेत आणि पोलीस पण आहे. हा पण लेडीज पण आहे तिथं. तिथं इंटरेस्ट नाही असं फालतूपणाचे. एवढं नाही, पण माणसं आहेत, बाया लेकरं लई आहेत तिथं. लेकरांना खेळायला घेऊन येतात ग तिथं. असं म्हणजे गार्डन सारखं आहे ना. जाऊ तर मग जाऊ दे. हाय तर पण इथनं लवकर निघतो. डायरेक्ट 6 वाजता गार्डन ओपन होते. थोडी माणसं पण असते. इथनं निघलं 6 वाजता पोचलं तिथं रनिंग यायचं 7 वाजता 7ला. मारू तुझ्या मम्मीला मी? मारू तुझ्या मम्मीला? मम्मा मारणार आहे का? चल ना, भूक लागली, चल तुला चारते. यो अंडे घाल ग 2 शिजायला जा. राहू दे संध्याकाळी पण. अगं राहू दे ग, खायला घालते तुला. अंड खायचंय का मम्मा? कान फुगवायली. तिला जा उकडायला घाल जा. मम्मा अंडा खायचे आहे का? निकुची, शी, निकुची, शी, निकू. बसलेलं प्रति गिळत की दादा. नाही, जा दादा अंड शिजायला घाल. मॅन्डर राहू दे ग संध्याकाळी.